तर नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं माझ्या दुसऱ्या व्लॉगमध्ये. तर आपण आता आज जसं की कोल्हापुरात होतो का, तर आता तिथून आपण निघालेलं आहे. तिथून नाश्ता वगैरे करून आपल्याला जायचं आहे आंबोली घाटात. तर आपण कारमधून आंबोली घाटातून आंबोली वॉटरफॉलकडे जात आहे पहिल्यांदा. तर तिथलेच हे आपण थांबलेलं आहे आता वॉटरफॉल बघण्यासाठी. आय थिंक हा डिसेंबर महिना होता, तरी पण पाणी होतं वॉटरफॉलला थोडंफार. तर इथून असं थोडंफार पायऱ्या वगैरे होत्या आणि त्यानंतर थोडंफार तर आपण त्यानंतर आता इथे वर आलो. त्यानंतर हा आहे वॉटरफॉल, आंबोली वॉटरफॉल. त्यानंतर आपण वॉटरफॉल वगैरे बघून माघारी निघालो. तर त्यातीलच एक आहे क्षण चित्रे. आणि आपण त्याच पद्धतीने तर मागे पाहू शकता तुम्ही वॉटरफॉलचं दृश्य हे वगैरे बघून इथं आपण खाली आता जात आहोत. आता त्यानंतर आपल्याला जायचं आहे पुढं सावंतवाडीसाठी आपण जाणार आहोत. त्यापूर्वी आपण आता जेवणासाठी थांबलो आहोत. तिथं जेवण वगैरे करून आपण आता पोचलेलं आहे सावंतवाडीच्या राजवाड्यामध्ये. तर इथं काही वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू वगैरे संग्रहालय टाईप ठेवलं गेलेलं होतं. ते वगैरे पाहून आपण छोटी छोटी जुन्या काळातील वस्तू वगैरे होते इथे ठेवलेल्या, ते पाहून हा त्यांचा दरबार होता. सावंतवाडीच्या राजवाड्यातला हा दरबार आहे. हे संपवून आपण देवबागसाठी निघालो डायरेक्ट. त्यानंतर आपण देवबागच्या बीचवर सनसेट पाहण्यासाठी आलो. तर हा आहे देवबाग बीच. त्यामधले हे काही दृश्य आणि तिथलेच सनसेटच्या टाईमला ची दृश्य आहेत सर्व. त्यानंतर रात्री आपण हॉटेल सोलकडी म्हणून एक हॉटेल होतं, तिथे जेवण वगैरे करून आजचा दिवस आपण इथं संपवला. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.